महाड तालुक्यातील तळी दुर्घटनेला 5 वर्ष उलटून गेली आहेत, तरीसुद्धा अजूनही दरडग्रस्तांना राहण्यासाठी चांगल्या पद्धतीची घरं मिळाली नाही आहेत। 22 जुलै 2021ला महाड तालुक्यातल्या तळी ह्या ठिकाणी दरड कोसळून 87 जणांचा निष्पाप बळी गेलेला होता आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र शासनानं तळी ह्या ठिकाणी सर्वच वाड्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला। यासाठी शासनानं महाडाच्या 271 घरांना मंजुरी दिली। यापैकी 71 घरं पूर्ण झाली आहेत, पण नवीन बांधण्यात येणारी सर्व घरं निकृष्ट दर्जाची असल्याचं पाहायला मिळालं। साठे कंपनी आणि म्हाडाचे अधिकारी यांच्या संगनमतानं बोगस पद्धतीनं घरांची कामं सुरू असल्याचा आरोप माजी उपसरपंच महेश मस्के यांनी केलाय। या घरांच्या बांधकामाची टेस्टिंग होणं अनिवार्य आहे आणि ठेकेदारांकडून कुठल्याही प्रकारची टेस्टिंग करण्यात आलेली नाहीये आणि घरावरती पहिल्यांदा पत्रे टाकण्याऐवजी लादी, लाईट फिटिंग, सीलिंग अशी इतर कामं कडक उन्हामध्ये करण्यात येणार आहेत। तसंच इतर नवीन घरांचं फुटिंग हे मातीच्या ढिगाऱ्यावरती उभारण्यात आलंय आणि ते निकृष्ट दर्जाचं फुटिंग उभारण्यात आलंय। प्रशासन आणि ठेकेदार आणखी किती नागरिकांच्या जीवाशी खेळणारे असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय। शासनाने ह्या पुनर्वसनासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय आणि साठे कंपनी आणि म्हाडा अधिकारी यांच्या संगनमतानं नवीन घरांचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं होतंय आणि वारंवार तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल आणि कारवाई प्रशासनाकडून केली जात नाहीये। जर लवकरात लवकर संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारावरती योग्य ती कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसात प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा माजी उपसरपंच महेश मस्के यांनी दिलाय। थेट आरोप असा आहे, मी महेश रामचंद्र मस्के माजी उपसरपंच, माझा थेट आरोप असा आहे साटेक म्हाडा कंपनी आणि साटेक कंपनी ह्या दोन्ही कंपन्यांवरती असं शासनावरती माझा आरोप आहे की जे काम चाललंय दोघांच्या संगनमताने काम चाललेलं आहे ते बोगस प्रकारे काम चालू आहे। लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी हे काम चालू आहे। मी वारंवार तक्रार करत असताना सुद्धा तशीच कामं चालू आहेत। कामं अशी चालू आहेत की पत्रा न पडता फॉल सिलिंगचं लादी काम हे सगळं बोगस प्रकारे काम चालू आहे। मी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक टायमाला सांगितलेलं आहे की हे काम थांबवा, पूर्णपणे कामं करा, व्यवस्थित करा, तरी सुद्धा शासनाचा ह्याच्यात गैरवापर करून ते पुन्हा तेच कामं करत आहेत। ह्याच्यामध्ये म्हाडाचे इंजिनियर, साटेक कंपनीचे सब कॉन्ट्रॅक्टर साटेक कंपनी आहे ते फक्त आणि फक्त त्याच्यावरती पातन घालत आहेत, बाकी काही करत नाहीयेत। माझी तक्रार एकच आहे, प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिस, वाटल्यास मी कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहे। ह्याचं कारण एक की हे कुठल्याच गोष्टीची दखल घेत नाहीत। जर त्यांनी दखल घेतली नाही तर मी प्रांत ऑफिसच्या समोर काही दिवसामध्ये उपोषणाला बसत आहे, हे माझं सांगणं आहे।